भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच नितीन गडकरींसमोर जयंत पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलंय। विशेष म्हणजे जयंत पाटील हे काही दिवसांपासूनच माध्यमांपासूनही लांब होते, त्यामुळे जयंत पाटील नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। यानंतर आज महत्त्वाची घडामोड घडली। जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केलं। जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवीन वसतिगृहात आणि जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी जयंत पाटील यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं। पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली। आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो, मी तुमच्यावर रागवणार नाही। पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली। याचं मला मनाला शल्य वाटतं। गडकरी साहेब आलेत, दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। शेवटी या ठिकाणी DRD टाटा, रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन गेलेले आहेत। अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत। त्यामुळं ही संस्था आहे, इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले। त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो।